DKTEमध्ये न्यूरोस्ट्रीम ऑटोमेशनची अत्याधुनिक संशोधन प्रायोजित प्रयोगशाळा सुरू. DKTEच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये संगणक अभियांत्रिकी विभागात न्यूरोस्ट्रीम ऑटोमेशन या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक संशोधन प्रायोजिक प्रयोगशाळेची भव्य व प्रेरणादायी सुरुवात करण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा उद्योग शिक्षण समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण ठरणार आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून कुशल तंत्रज्ञान निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून DKTEमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठीही याचा मोठा लाभ होणार आहे. अनेक जागतिक पातळीवर कंपन्यांच्या प्रयोगशाळा व संशोधन केंद्र DKTEमध्ये असून यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे. प्रयोगशाळेचे उद्घाटन DKTEचे कार्यकारी संचालक रवी आवाडे व न्यूरोस्ट्रीमचे विजय घाटगे, राजू तेरवाडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना विजय घाटगे व राजू तेरवाडकर यांनी अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीमध्ये कशा पद्धतीचे उपक्रम राबविले जावेत याविषयी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेमध्ये असणाऱ्या अद्ययावत अत्याधुनिक यंत्रसामुग्रींनी युक्त अशा लॅब व वर्कशॉपची माहिती घेऊन DKTEचे विशेष कौतुकही त्यांनी केले. DKTEमध्ये नाविन्य, संशोधन आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल संस्थेतर्फे न्यूरोस्ट्रीम ऑटोमेशनचे आभार मानले. लॅब मिळवण्यासाठी CSE विभाग प्रमुख डॉक्टर DV कोंदवडे यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी त्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, सचिव डॉक्टर सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त संचालिका डॉक्टर LS अडमुटे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमावेळी डीन डॉक्टर SK शिरगावे, विभाग प्रमुख डॉक्टर TI बागबान, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.